नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीला पोलीस स्टेशन बाहेर घेऊन येतो. तेव्हा ती त्याला समजावत असते की हे सगळे माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत, मी असं काहीही नाही केलेलं, कोणीतरी मुद्दाम मला अडकवत आहे. तेव्हा धैर्य म्हणतो, सावी, मला माहीत आहे तू काहीही केलेलं नाही, पण तू का त्या फालतू माणसाबरोबर काम करण्यासाठी तयार झालीस? तरी मी तुला विचारलं होतं की त्याची नीट चौकशी केलीस का? तेव्हा वर तोंड करून हो म्हणालीस. मग आता कसं काय फसवलं त्याने तुला? कधी कुठं काय करायचं हे का कळत नाही तुला? नशीब की त्याने तुझ्यावर खोटे आरोप केलेत. जर उलट त्याने खरंच तुझ्यासोबत काही वाईट केलं असतं तर? त्याच्या बोलण्यात राग, प्रेम आणि काळजी दिसत असते. आता तू एक शब्दही बोलू नको. आता तुझ्यासाठी जे करायचं ते मी करणार, तो सावीला म्हणतो आणि गाडीकडे निघतो. तेवढ्यातच तिथं दामिनी मॅडमनी पाठवलेला तो डोईफोडे वकील अंगदला घेऊन येतो आणि सावीला धमकावत असतो. तेव्हा ते सगळं ऐकून आणि त्या अंगदला डोळ्यांसमोर पाहून धैर्यला इतका राग येतो की तो अंगदला खूप मारतो. कोणावर इतके फालतू आरोप करतोस तू? माझी बायको आहे ती, बायको आहे माझी, असं म्हणत धैर्य त्याचं थोबाडच फोडतो. आत्महत्या करतो का तू? थांब, जीवच घेतो आता तुझा, असं म्हणत धैर्य त्याला चांगलंच धुवून काढतो. धैर्यचा हा रुद्रावतार पाहून तो वकील पण चांगलंच टरकतो. सावीलाच मदत करण्यासाठी हाक मारतो, पण धैर्य कोणाचंही काहीही ऐकण्यासाठी तयार नसतो. त्या अंगदला खूप बदलत असतो. हा आरडाओरडा ऐकून पोलीससुद्धा बाहेर येतात. बरेच जण मिळून धैर्याला पकडत असतात. तरीही धैर्य पुन्हा पुन्हा त्यांच्या हातून सुटून त्वेषाने अंगदच्या अंगावर धावून येत त्याला म्हणतो, सांग, कोणाच्या सांगण्यावरून करतोयस हे? तेव्हा घाबरून तो अंगद दामिनीचं नाव सांगणार असतो. ते पाहून वकील आणि पोलीससुद्धा घाबरतात. तेवढ्यातच दामिनी मॅडम धैर्याला आवाज देतात, म्हणून तो अंगदला सोडतो. दामिनी धैर्याची समजूत काढते. तेव्हा तो सावीचा हात धरून तिला घेऊन तिथून निघतो. पण त्याआधी विलास भास्करकडे एक जळजळीत कटाक्ष टाकतो. धैर्य गेल्यावर विलास भास्कर अंगदला धमकी देतात की जर तू धैर्याला आमचं नाव सांगितलंस तर तू मेलाच समज. घरी गेल्यावर धैर्य चिडून भास्करची कॉलर पकडत विचारतो, या सगळ्यांच्या मागे तुझा हात आहे ना? तू केलंस ना हे सगळं? तेव्हा भास्करसुद्धा त्याच्यावर खूप चिडतो. अंगाला हात लावायची गरज नाही, कॉलर सोड, असं म्हणत तो धैर्याचा हात झटकतो. तेव्हा सावी विचार करते की भास्कर भाऊजी, विलास भाऊजी यांच्यासोबतच दामिनी मॅडमसुद्धा या कारस्थानात सहभागी असतील का? पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य, दामिनी आणि सावी त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. तेव्हा सावी दामिनीबद्दलची तिच्या मनातली शंका बोलून दाखवते. त्यावर धैर्य सावीकडून वचन घेतो की हे प्रकरण कोर्टात सुरू असेपर्यंत तू माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणार नाहीस. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.